महात्मा फुले होणं सोपं नाहीये आणि महात्मा फुलेंसारखं जगणं ही सोपं नाहीये. आणि महात्मा फुलेंना डावलून कोणतंही कार्य हाती घेणं सुद्धा शक्य नाहीये. ते तेव्हाही महात्मा होते, ते आजही महात्मा आहेत आणि ते पुढेही महात्मा राहतील. भले कितीही समाज कंटक तेव्हाही होते, आजही आहेत आणि पुढे येतील. इतिहास कुणाला बदलता येणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. कोणी कितीही सांगितलं, आता हे माझ्या काही विद्यार्थी मित्रांना कदाचित माहिती नसेल की आता सध्या काय चालू आहे. महात्मा फुलेंवरचा चित्रपट येतोय आणि ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांच्याच कुळातले लोक आता ह्या चित्रपटाला विरोध करतायत. ते म्हणतायत की आमचं चित्रण चांगलं दाखवा. इतिहास बदलता येईल का? तुमचं चित्रण चांगलं दाखवून माझ्या बापाला आईला झालेला त्रास विसरता येईल का? आणि म्हणून आजही या कार्याची गुणगान गाणं आणि ते तुम्हाला आणि मला पुढे न्यायचंय हे लक्षात ठेवून कार्य करणं फार महत्वाचं आहे. माध्यम तुमच्या समोर कशाही पद्धतीने व्यक्त होतील आणि का होत आहे? तुमच्या हातात ते मोबाईल नावाचं एक खेळणं आलेलं आहे. ते तुम्ही 24 तास पाहत असतो, पिक्चर बघत असतो आणि आपल्याला ते खरं वाटायला लागतं कारण आपलं वाचन कमी आहे. महात्मा फुलेंना जर अंगीकारायचं असेल, त्यांना जिवंत ठेवायचं असेल, त्यांनी घेतलेला कार्य, त्यांनी घेतलेला वसा पुढे न्यायचा असेल तर आपल्याला झटावं लागेल. हे आजही 21व्या 22व्या शतकातही आपल्याला हे कार्य पुढे न्यावं लागेल, हे लक्षात घ्या. मेंदू भ्रमिष्ट झाल्यासारखे जर आत्ताचे युवक वागायला लागले तर विनाश आहे. गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं, ती गुलामी आजही आपल्यात आहे. मानसिक गुलामी आजही आपल्यात आहे, ती बदललेली नाही. जेव्हा महात्मा फुलेंनी गुलामगिरी लिहिलं तेव्हाही प्रचंड विरोध झाला. अरे हे गुलामगिरी पुस्तकाचं नाव नका देऊ, फार उग्र वाटतं हे नाव. शेतकऱ्यांचा हसूड नको, इतके फटकारे नको मारू तुम्ही. हा विरोध तेव्हाही झाला होता. क्रांतीचा वसा आणि शिक्षणाशिवाय माझे क्षुद्र अतिक्षुद्र बांधव पुढे जाऊ शकत नाहीत आणि यांना शिक्षण मिळालं तरच देशाचा विकास होऊ शकेल, ही जाण तेव्हाही त्यांना होती आणि आजही हेच आपल्याला हवंय. देशाचा विकास, राष्ट्राचा विकास हा करायचा असेल तर बहुजनांना, बहुसंख्यांना शिक्षण घेणं पुढे जायला पाहिजे. त्यांचं काय वाक्य आहे? काय त्यांचं स्लोगन? विद्येविना मतीविना गती गेली. आणि ही विद्या कशी हवी आपल्याला हे लक्षात घ्या. फक्त पदवी घेणारी विद्या हवी आहे का आपल्याला? आज काय होतं दुर्दैवाने, मी आता गेली 26-27 वर्ष प्रोफेसर या पदामध्ये काम करतेय, शिक्षण क्षेत्रात आहे. डिग्री होल्डर बाहेर काढणाऱ्या फॅक्टरीज शिक्षण संस्था चालवत आहेत, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. वाचन नाहीये, जगाकडे पाहण्याची दृष्टी नाहीये, समस्या कशी हाताळावी हे पाहण्याची सुद्धा दृष्टी नाहीये. आणि त्यामुळे कोणीतरी ऐरागैरा येतो, मला काहीतरी सांगतो, शिकवतो, माझा मेंदू पोखरतो, त्याचं काहीतरी त्या मेंदूत घालतो आणि मी मग त्याच्यासाठी लाठ्या खाट्या हातात घेऊन दंगल करायलाही रस्त्यावर उभा राहतो. ती दंगल करायला रस्त्यावर उभं राहतो तेव्हा माझ्या घरात भाकरीची भ्रांत असते, तेव्हा मला राहायला घर नसतं, तेव्हा माझ्या स्वतःतला माणूस विकसित झालेला नसतो, हे आपण विसरून जातो. आणि म्हणून आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना आठवण्याची प्रचंड गरज आहे. इतकं महान कार्य आहे ना, तरी भारतरत्न नाही अजून. नाही हो आमच्यात तेवढा मोठेपणा, आमच्यात तेवढा मोठेपणाच नाहीये. त्यांना दिलं नाही तरी त्यांचं मोठेपण, खुजेपण हे होत नाही. त्यांचं मोठेपण आपण नाकारू शकत नाही.
काही उदाहरणाने मी तुम्हाला सांगेन, फार बेसिक सांगणार नाही मी तुम्हाला, त्यांचा जन्म त्यांची हे जे आहे हे सांगणार नाही, पण त्या काळाची परिस्थिती लक्षात घ्या. 18व्या शतकातला हा काळ होता, जेव्हा आम्ही शिक्षणासाठी काम करतोय तेव्हा खुद्द वडिलांनी सांगितलं, अरे तू हे पाप करतोयस, धर्मविरोधी काम आहे, तू हे शिक्षणाचं काम हाती घेतलंय आणि माझ्या सुनेला हे असं शेणगोट्याने मारलेलं मला काही सहन होणार नाही, तुला जर हे थांबवायचं नसेल तर घर सोडून जा. ठीक आहे म्हणाले, सावित्रीला म्हणाले बांध सगळं गाठोडं आणि आपल्याला घर सोडायचंय, ही क्रांती आपल्याला करायची आहे. आणि जेव्हा हे मी का सांगते, तुलना करूयात आपण, त्यांच्या समकालीन न्यायमूर्ती रानडे ही समाजसुधारक होते आणि रानडेंची पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर रानडेंनी अवघ्या 11-13 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं, विधवेशी लग्न केलं नाही. जेव्हा विधवा पुनर्विवाह ही सुधारणा चळवळ तेव्हा सुरू होती आणि रानडे सुद्धा त्यामध्ये अग्रणी होते. तेव्हा या माझ्या बापाने त्यांना निक्षून सांगितलं, तुम्ही हे काय करतात, तुमची कृती आणि उक्ती याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे. ते म्हणाले, मी माझ्या घरच्यांना डावलू शकलो नाही. फरक लक्षात येतोय? एकाने घराने सांगितलं की तुला हे काम करता नाही, त्याने घर सोडलं, आणि एक जण सांगतो मी घरच्यांना डावलू शकत नाही. अर्थात न्यायमूर्ती रानडेंचं हे कार्य त्याच्यामुळे कमी होत नाही, हे लक्षात घ्या. पण हा फरक बघा. एक उदाहरण तुम्हाला मी सांगते. जेव्हा मारेकरी घातले त्यांना मारायला सनातनी आणि कर्मठ लोकांनी, इथे आपल्याला ब्राह्मण जातीला विरोध नाही बरं का, त्यातनं जो ब्राह्मण्यवाद आहे ना त्याला आपला विरोध आहे. कारण महात्मा फुलेंबरोबर काम करणारे ब्राह्मण जातीचे त्यांचे मित्र होते. रानडे होते, त्यांच्याबरोबर चिपळूणकर होते, आगरकर होते, टिळक होते, हे ब्राह्मणच होते ना सगळं. किंबहुना जेव्हा त्यांनी विद्वांसाठीच गृह उभं केलं त्यामध्ये पहिल्या येणाऱ्या 35 विधवा ह्याही ब्राह्मणच होत्या. मग हे कसे ब्राह्मण विरोधी असतील? ते माणूस होते, समाजाच्या कुठल्याच घटकांच्या ते विरोधात नव्हते. महात्मा फुले असं म्हणायचे. त्यांच्यावरती जेव्हा त्यांनी इंग्रजी शिक्षण वगैरे सुरू केलं, थॉमस पेन या नावाच्या उदारमतवादी विचारवंतांचा त्यांच्यावरती मोठा पगडा होता. थॉमस पेनच्या पुस्तकात त्यांनी वाचलं की माणूस हा जन्मतः स्वतंत्र आहे, रुसोने पण हे सांगितलं होतं. तो माणूस आहे आणि त्याला प्रत्येक अधिकार, प्रत्येक स्वातंत्र्य जगण्याचा या माणसाला अधिकार आहे. आणि मग हे सगळं वाचल्यानंतर फुले विचार करायला लागले की आपण माणूस आहोत, मग आपल्या ह्या जातीतल्या भिंतीतनं आपल्याला शिक्षण नाकारणारे हे कोण? कोणतेच धर्मग्रंथ हे देवाने लिहिलेले नाही, हे माणसाने लिहिलेले आहेत. आणि मग हे माणसांमधलाच हा भेद त्यांना मान्य न होण्यासारखा होता. आणि मग त्यांनी काम सुरू केलं. त्यांनी कधीच हा ब्राह्मण आहे म्हणून त्याचा द्वेष केला नाही. त्यांनी सुधारणावादी चळवळ सुरुवात केली. याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगेन. चिपळूणकर आजारी होते, त्यांना बघायला एक बहुजन मधला एक डॉक्टर, महात्मा फुले म्हणाले की त्यांना बघायला जायचं, ते आजारी आहेत. खरं तर चिपळूणकरांनी विष प्राशन केलेलं होतं. हा बहुजनांमधला डॉक्टर तिथे त्यांना बघायला गेला आणि मग त्यावेळेस चिपळूणकर काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, नाही, मला ह्या बहुजनांच्या हाते माझा उपचार करून घ्यायचा नाही. कारण तेव्हा बाटणं, स्पर्शाने बाटणं हे प्रकार होता ना. काठीला कमरेला झाडू बांधणं, गळ्यात मडकं अडकवणं, इतकी अपमानकारक वागणूक होती. मला याच्या, कारण हा डॉक्टर आहे पण हा बहुजन आहे आणि मला याच्या हस्ते उपचार करायचा नाही. नंतर दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यावेळेस मग बाकीची जी शासन आहे, त्यांनी, इंग्रज शासन त्यावेळेस होतं, इंग्रज शासकाने त्यांना सांगितलं की यांचा मृत्यू हा विषप्राशनाने झाला नसून हा नैसर्गिक मृत्यू आहे, असं तुम्ही कुटुंबाने लिहून द्या. मग महात्मा फुले परत त्या डॉक्टरांना म्हणाले, आता तुला हे सर्टिफिकेट लिहून द्यायचंय की त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे. तर डॉक्टर म्हटले, सॅल्यूट आहे तुम्हाला. जो माणूस तुम्हाला बहुजन आहे म्हणून तुम्हाला हात लावून देत नाही, त्याचं सर्टिफिकेट देऊन त्या कुटुंबाचं ताण कमी करणं, त्रास कमी करण्यासाठी तुम्ही मला सांगतात, अशी मदत करणार आहे.
टिळक आगरकरांना तुरुंगवास झाला, त्यांना पैसे भरून जामीन देणारे सुद्धा महात्मा फुलेच होते आणि त्यांची मिरवणूक काढणारे पण महात्मा फुलेच होते. कारण या सुधारणांना दुर्लक्षून चालणार नाही, यांचं कार्याचा वसा फार मोठा आहे, एवढं महान कार्य सुद्धा त्यांनी केलंय. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगते, लक्षात येईल. चिपळूण त्यांच्या घरी आले एकदा, तेव्हा ब्रिटिशांकडे एक पद्धत होती. काही ब्राह्मण जातीतल्या लोकांना ब्रिटिशांकडनं काही दरमहा काही पैसे मिळायचे, द्रव्य मिळायचं. आणि मग ब्राह्मण जातीतल्याच सुधारणावादी लोकांनी असं त्यांना सुचवलं की मराठी लेखन करणाऱ्या काही मराठी माणसांना हे वेतन किंवा हे पैसे दिले जावेत. त्यावेळेस प्रचंड गदारोळ झाला. ज्यांना ते मिळत आहेत त्यांनी प्रचंड विरोध केला. नाही नाही नाही, हे त्याचे हकदार नाहीयेत, त्यांची तेवढी लायकी नाहीये, त्यांची तेवढी पात्रता नाहीये. आणि मग चिपळूणकर त्यांच्या घरी आले आणि म्हणाले की आम्ही जे अर्ज देतोय इंग्रजांना की अशा पद्धतीचं मराठी लेखकांना बहुजनांमधल्यानं सुद्धा काही पैसे तुम्ही दिले पाहिजेत, वेतन दिलं पाहिजे, त्यामध्ये ज्योतिबा फुलेंचं नाव असलं पाहिजे, कारण सनातनी तुम्हाला घाबरतात आणि म्हणून तुमचं नाव तिथे असलं पाहिजे. म्हणजे याला सुद्धा विरोध होता. परिस्थिती अवाका बघा, त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती बघा, कुशलता आहे, प्रचंड कुशलता आहे, पण स्वीकारणारी मानसिकता असणारा समाज नाहीये सोबत. सावित्रीबाई फुलेला शेणगोट्याने मारलं तेव्हा तिला म्हणाले वाघासारखी लढ, मी तुझ्या मागे आहे. हे करावंच लागेल, हे थांबणार नाही. आणि आज आपण काय सांगतो बरं मुलीला, सातच्या घरात आहे, ते मुलं छेड काढतील, काही बोलू नकोस, आणि बोलले तरी ऐकून ये शांतपणे, पंगा घेऊ नको. कोणत्या वाघिणीने आपल्याला घडवलंय हे आपण आजही विसरतोय ना. त्यांनी स्त्री पुरुष हा भेद पण मानला नाही आणि म्हणूनच आपल्या पत्नीला त्यांनी समाजकार्यामध्ये उतरवलं. स्वतःला मुलगा नसताना काशीबाई सारखी ब्राह्मण विधवा त्यांच्या घरातील बाळंत होतीये आणि तिचाच मुलगा ते दत्तक घेतायत. ते ब्राह्मण विरोधी कसे असतील? ते ब्राह्मण्यवादाच्या विरोधात होते, ज्यांचा सुधारणावादाला विरोध होता. हे कार्य इतकं इतकं महान आहे, इतकं महान कार्य आहे. त्यावेळेसची परिस्थिती पण एक होतं, त्यांच्यामध्ये शूरत्व खूप होतं, ताकद होती, शारीरिक ताकद प्रचंड होती. एक मिरवणूक करायची होती पुण्यामध्ये, दयानंद सरस्वतींची मिरवणूक होती आणि त्या मिरवणुकीला जे सनातनी आणि कर्मठ आहेत त्यांनी विरोध केलेला होता, कारण दयानंद हे पुरोगामी विचारांचे होते आणि पुण्यामध्ये सनातनी म्हणाले की ही मिरवणूक काढली जाणार नाही, त्याला विरोध केला. मग काही सुधारणावादी लोक महात्मा फुलेंकडे आले आणि म्हणाले हे मिरवणुकीमध्ये गोंधळ घालणार आहेत, काय करायचं? यांच्यामध्ये ते दांडपट्टा आणि ते सगळे लौसदांच्या मार्गदर्शनाखाली ते पहिलवानकी होती, ताकद होती. ते म्हणाले की 60-70 मुलांची ताकदवान फौज तिथे पाठवतो, कोणाची हिंमत होणार नाही मिरवणूक थांबायची. आणि मग महात्मा फुले जातीने तिथे हजर आले त्या मिरवणुकीमध्ये आणि ह्या मुलांना तिथे पाठवलं आणि ती मिरवणूक अगदी सोयीस्कररित्या पार पाडली. मग त्यावेळेस हे जे कर्मठ होते ना, त्यांनी काय केलं, यांची ही मिरवणूक पार पडली, कोणाची मिरवणूक निघू शकते म्हणून त्याने गाढव आणलं, गाढवांनी गाढव आणलं मिरवणुकीला आणि त्या गाढवाची मिरवणूक काढायची म्हणाले. म्हणजे ही बरोबरी कशी केली बघितलं का, की कोणाची मिरवणूक निघू शकते, गाढवाची पण आम्ही काढतो बघा. विचारांमधला तो फोलपणा इथे लक्षात येतो. आणि मग त्या गाढवानी सोयीस्कररित्या त्याचे रंग पण दाखवले मिरवणुकीमध्ये, यांना पाय झटकले, मारले आणि हे सगळे पळून गेले. परिस्थिती कशी होती सामाजिक, या काही उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. कशा पद्धतीचा विरोध होता हे लक्षात येईल. शेतकऱ्यांना कसं नागवलं गेलंय. त्यावेळेस सावकारकी ही प्रचंड फोफवलेली होती, शेतकऱ्याची अवस्था वाईट होती. बहुजन शेतकरी
कुणबी यांनी एकत्र आलं तरच देशाचा विकास होणार आहे हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून ते ब्रिटिशांच्या विरोधात कधी बोलले नाही, कारण त्यांना माहिती होतं की इथल्या सुधारणा होणं हे जास्त आवश्यक आहे. कारण ही गुलामगिरी ब्रिटिशांपेक्षा सुद्धा मोठी आहे, कारण आम्ही त्या मानसिकतेतले आहोत म्हणून परकीय आमच्यावर इथे येऊन राज्य करतायत. ती मानसिकताच आम्ही मोडून काढली तर काय हिंमत होणार आहे कोणाची इथे शिरकाव करण्याची आणि आमच्याच देशावर येऊन आमच्यावर राज्य करण्याची. विद्यार्थी मित्रांनो, आज महात्मा फुले प्रस्तुत आहेत. त्यांचे विचार बाद झालेले नाहीयेत. किती विरोध केला तरी महात्मा फुलेंचे विचार गाडून टाकता येणं शक्य नाहीये. फक्त त्यांनी केलेल्या सुधारणा त्या लक्षात घेऊन आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचे हे आपण विसरता कामा नाहीये. हे उदाहरण मी त्यावेळेची सांगते. हे जितकं आत्ता बोलते त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने ते सोसलं म्हणण्यापेक्षा एक एनर्जी होतं त्यांच्यामध्ये, ताकद होती. त्याला ते सोसणं त्रास याच्यामध्ये मोडतच नाहीयेत. समाजाला उन्नतीच्या मार्गाने नेणं, अपलिफ्टमेंट, समाजाला उत्थान कसं होईल, हा समाज पुढारलेला कसा होईल. बरं, तो पुढारलेला म्हणजे कसा? तो विचारांनी सुसंस्कृत असला पाहिजे, विचारांनी पुढारलेला असला पाहिजे. मग त्यावेळेस जे समाज सुधारक आपण म्हणालो ना, मग कोणता समाज सुधारणा? बालविवाह तिथे होत होता, केशव पण होत होतं, हुंडा पद्धती होती, स्पृश्य अस्पृश्य हा तर सगळ्यात मोठा भाग होता. मित्राच्या मिरवणुकीतनं त्यांना बाहेर काढलं आणि सांगितलं तू सगळ्यांना बाटतोयस. इथे पुण्यात एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत ते गेले वरातीमध्ये आणि सांगितलं की तुझ्यामुळे सगळी वरात बाटते, तू बाजूला हो. अशा काही घटना घडल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मी तर शिकलेला आहे, विचार करतोय, तरी मला इतका त्रास होतोय आणि मग माझे बहुजन मित्र आहेत त्यांना काय होत असेल. आणि त्यावेळेस मानसिकता अशी झालेली होती ना की हे लोकांनी पण स्वीकारलं होतं की आपण अस्पृश्य म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि आपण असंच आपल्याला देवानी ठेवलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणाले, देव मूर्तीपूजेला सक्त विरोध होता त्यांचा. असा कोणता देव आहे की देवाने आम्हाला हे असं ठेवलंय, तो देवच मला मान्य नाही. मी माणूस आहे, कारण थॉमस पेनच्या पुस्तकांचं आणि त्यांचा प्रभाव त्यांच्यावर होता उदारमतवादी विचारांचा. जेम्स मिल, बेंथॅम वगैरे सगळे त्यावेळेसचे उदारमतवादी विचारवंत. मग मला हा देवच मान्य नाहीये की ज्याने या लोकांना अशा अवस्थेमध्ये ठेवला आणि लोक त्याला मानतात, कारण कोणताच धर्मग्रंथ हा देवाने लिहिलेला नाहीये, तो माणसाने लिहिलेला आहे आणि म्हणून मनुस्मृतीला विरोध होता. पण आज परिस्थितीमध्ये काय बदल होतोय का? बदल होतोय का? आजही कर्मठ प्रथा न पाळणारे, देवधर्म न पाळणारे लोक वाळीत टाकले जातात. कोणता झेंडा घेऊ हाती याची स्पर्धा जणू लागली आहे. आणि मी कसा धार्मिक आहे, मी कसा सनातनी आहे हे दाखवण्याची स्पर्धा आहे. मी सुधारणावादी आहे, मी पुरोगामी आहे, ही स्पर्धा नाही हो इथे. शासन कडक निर्बंध घालते. मागच्या आठवड्यातली बातमी आहे, कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये एक शिक्षक सहभागी झाले म्हणून शासनाने त्यांना नोकरीतनं काढून टाकलं. म्हणजे मला आत विरोध करण्याचा पण अधिकार राहिला नाहीये. मग ब्रिटिश होते तेच बरं होतं ना. शासन तुम्ही आम्ही निर्माण केलेलं आमच्यासाठीचं शासन, ते आम्हाला हवं तसं उभं राहायला पाहिजे आणि आम्ही म्हणू त्या सुधारणा त्यांनी केल्या पाहिजे, कारण ते आपले सेवक आहेत. ही भावना तुमच्या माझ्यामध्ये रुजेल तेव्हा महात्मा फुलेंना खरी आदरांजली असेल. फक्त जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करून नाही होणार मित्रांनो, हे नीट लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटेल की आज छान व्याख्यान ऑर्गनाईज केलं, आम्ही मस्त प्रेझेंटेशन, सर मी होतो बरं का तिथे, मी काही पळून नव्हतो गेलो, हे तुम्ही सांगाल. पण एक लक्षात घ्या, हे पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या करून आपण फक्त त्यांना आदरांजली वाहून काम होणार नाही. आपल्याला कृतीमध्ये, विचारांमध्ये ह्या गोष्टी आणाव्या लागतील. प्रचंड वाचन करावं लागेल, सत्यापर्यंत पोहोचावं लागेल
आणि तुमच्या घरातूनच याची सुरुवात व्हावी लागेल. घरातूनच. शिक्षणाचा नीट आवाका लक्षात घ्या, कारण शिक्षणाशिवाय विद्वान विद्येतनं जो विद्वान होतो त्याच्यामध्ये एक अलौकिक अशी शक्ती येते. अलौकिक म्हणजे काय? अलौकिक हा शब्द वेगळा आहे. अलौकिक म्हणजे दैववाद वगैरे नाही, पण विद्येने येणारी ही शक्ती आहे, ही तुम्हाला जगण्याला कारणीभूत ठरते, जगण्याला प्रेरक ठरते. का हो? महात्मा फुलेंना त्रास झाला नाही, त्यांच्या डोक्यात आलं नसेल की आत्महत्या करावी? आपल्याला आज थोडंसं नैराश्य आलं तर मी आता काय करू, कोणी बोललं तर आता मी काय करू. अनेक आत्महत्या आपण बघतोय, मुलं मुली आत्महत्या करतायत. प्रेमात नकार मिळाला तर आत्महत्या करतोय. शिक्षक रागवले, अपमान वाटतो. अशी सुधारणा होणार आहे का? मला आधी शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या मजबूत व्हावं लागेल या व्यवस्थेच्या, कर्मट व्यवस्थेच्या विरोधात फाईट करण्यासाठी. आणि तोच या व्यवस्थेमध्ये टिकेल ज्याला वाचन आहे, ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि ज्याला योग्य अयोग्याची जाण आहे, म्हणजे तुम्ही बुद्धिवादी आहात. मला एक चांगलं आठवते, मी एक कोर्सला गेले होते, पुढे त्याचा ऍडव्हान्स कोर्स होता आणि त्याच्या पहिल्याच पानावर लिहिलं होतं, सदर कोर्स बुद्धिवंतांसाठी नाही. व्यासपीठावरील लोकांना लक्षात आलं असेल. मी त्यांना म्हटले, नाही, हा कोर्स माझ्यासाठी नाही, माझी फी परत द्या, मी जाते. म्हणजे काय? मी म्हणेल मम, तुम्ही मम म्हणा. ते का म्हणायचं विचारायचं नाही. मी ज्याचा जय जयकार करेल तुम्ही करायचा, तो का करायचा विचारायचं नाही. मी सांगेल तसा श्वास घ्यायचा, मी सांगेल तसाच श्वास सोडायचा. मनाने मध्ये आधी सुद्धा तुम्ही वेगळा श्वास घेऊ शकत नाही. असं बनायचंय का आपल्याला? शांतीत क्रांती करावी लागेल, जी महात्मा फुलेंनी केली. त्यांनी लाठी काठी हे सगळं, तलवारबाजी सगळं शिकले होते, पण युद्धाने हे बदलेल याच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता. मारामारीने आपण हे बदलू शकू याच्यावरती विश्वास नव्हता. माणसाची मनच बदलावी लागतील यावरती मात्र त्यांचा विश्वास होता. आणि सगळ्यात अवघड काम आहे मन बदलणं. सामाजिक सुधारणा अशाच होत नाही. मग तुम्ही आता बघा, हे 18व्या शतकातले बालविवाह आज होतात ना, म्हणजे समाज सुधारणेची आजही गरज आहे. त्यावेळेस बालविवाहांना विरोध केला, पण आजही असंख्य बालविवाह होतात. आजही मुलगी घराबाहेर पडली तर आई वडिलांना असुरक्षित वाटतं. तिला बलवान बनवण्याऐवजी ते तिला सांगतात की जपून राहा. ते तिला सांगत नाही आलेल्या परिस्थितीला फाईट दे, जे ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईला सांगितलं होतं. इतकं सोपं नाही हो सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले बनणं, इतकं सोपं नाहीये. पण ठरवलं तर ते अवघड सुद्धा नाहीये. म्हणजे सतत या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. मी ज्या समाजात वावरतोय तिथली योग्य अयोग्य, नीती अनीती ओळखण्याची क्षमता माझ्यात आली पाहिजे. पण दुर्दैवाने काय होतंय, अनीतीच आज नीती वाटते समाजामध्ये. धर्मकर्म करणारा नीतिवान वाटतोय, पूजा पाठ करणारा तास न तास त्यामध्ये डुबून राहणारा आज नीतिवान वाटतोय. तुमची भूमिका मांडली, तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्ही देशद्रोही ठरता महात्मा फुलेंसारखे. इथे बुद्धिवाद कुणाला नकोय. परत एकदा गुलामगिरी आपल्यावर लादली जाते का, अशी परिस्थिती परत येऊ पाहतीये. त्याला या आजच्या पिढीलाच उत्तमरित्या अभ्यास करून फाईट द्यावी लागेल. अन्यथा इथले बुद्धिवान हे सगळे फॉरेनला जाऊन बसतील आणि सगळे इथे गुलाम राहतील त्यांच्या राज्याखाली शासक म्हणून जगण्यासाठी. पण प्रत्येक जण ना कातडी बचाव करतं. प्रश्न काय, मी जरा बोलले तर माझी नोकरी जाईल ना, मग माझा अन्न पाण्याचा विषय कसा सुटेल? पहिला प्रश्न. विरोधात बोलायचंच नाहीये. घरचे म्हणतात चुपचाप बस ना, ऐक ना, खायला मिळतंय ना, कशाला सुधारणा पाहिजे तुला? हे जर ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांनी केलं असतं तर आज मी तुमच्या समोर बोलायला उभी पण राहिले नसते.
हे तितकंच खरं आहे. किंवा आज तुम्हीही शिक्षण घेऊ शकले नसते. शिक्षण एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झालेली होती आणि आज पुन्हा ती येऊ पाहते की काय असे प्रश्न आहेत. आणि त्याला मला एक खंत व्यक्त करावीशी वाटते. आजची ही तरुण पिढी सुद्धा त्या मोबाईल मध्ये इतकी गर्क आहे ना, व्हॉट्सअप, रील, इन्स्टा यांना पण बुद्धिवादी होण्याची गरज वाटत नाही. आजही वाचेल तो वाचेल, ही परिस्थिती आहे. आम्ही किती पुस्तकं वाचावीत, आम्ही कोणती पुस्तकं वाचावीत, काय होता माझा देश, आता कुठे आहे माझा देश आणि मला काय करायचंय. मी तर असं म्हणते, ठीक आहे आपल्या पुरते तरी आपण सुधारणावादी होऊ शकतो की नाही. ठीक आहे, आपण नका जगाला सुधारायला जाऊ, पण तुम्ही तुमच्या पुरते तर सुधारणावादी होऊ शकता ना. तुम्ही बुवाबाजी कर्मकांड नका पाळू, तुम्ही थोतांडाला बळी नका पडू. अहो काय, नाशिक त्र्यंबकेश्वर, मला कोणाच्या भावना दुखवायचं नाही, पण व्यवसाय आणि इंडस्ट्री बनली आहे आणि त्या इंडस्ट्री मधले आपण ग्राहक आहोत. कारण का आपण घाबरतो, हे नाही केलं तर माझ्या आयुष्यात काहीतरी भयंकर होईल. ते केल्याने भयंकर होते बाबा, तुझं मेंदू पोखरलाय हे लक्षात नाही येते. मी ही पूजा नाही केली, मी ह्या बाबा बोवाच्या पाया नाही पडलो, तर मग मी आजारी पडलो तर मी त्याच्याचमुळे पडलो. मला नोकरी लागत नाही तर मी त्याच्याचमुळे लागत नाही. देवाची सगळी लेकरं असतील तर देव असा अन्याय करतो का? नाही करत ना. आणि म्हणूनच महात्मा फुलेने मूर्तीपूजेला विरोध केला होता. माणसात देव पाहिला त्यांनी आणि माणसांसाठी काम केलं. जातीभेदाच्या भिंती उचकटून टाकल्याशिवाय हा माणसातला देव हा संपन्न होऊ शकणार नाही आणि या देवत्वाला माणुसकी बहाल केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून महात्मा गांधीजी पण म्हणाले होते नंतर, महात्मा या नावाला माझ्यापेक्षा महात्मा ज्योतिबा फुले यांनाच ते नाव जास्त शोभून दिसतं आणि त्यांनाच महात्मा संबोधलं गेलं पाहिजे, हे महात्मा गांधींनी सुद्धा नंतर मान्य केलं होतं. हे लक्षात घ्या. कोणी दिले नाही त्यांना पदवी, ना शासनाने ना कोणी. आज ही माणसांनी, गोरगरिबाने, मजूर लोकांनी, मजूर शेतकऱ्यांनी त्यांना दिलेली महात्मा पदवी जास्त त्यांच्या सोबत आहे. सगळ्यात मोठी पदवी आहे कोणी देण्यापेक्षा. नकोय आम्हाला शासनाचं भारतरत्न आणि अजून कुठले पुरस्कार, पण जनतेने दिलेली महात्मा पदवीमुळे आज माझी ओळख आहे. हे ज्योतिबा फुले खरं मनोमन म्हणत असतील ना. दैववाद, कर्मकांड याला सोडून बुद्धिवादाची कास धरा. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचं वाचन करा. महापुरुषांची आत्मचरित्र वाचा. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर घडले, हे त्यांचं क्रेडिट आहे. हे त्यांचं क्रेडिट आहे. मग आपण किमान थोडा खारीचा वाटा उचलू शकतो. संविधानाची कास आपण धरू शकतो. ज्या बहुजनांसाठी संविधान लिहिलं, हे महात्मा फुलेंचंच कार्य पुढे डॉक्टर आंबेडकरांनी पुढे नेलंय. हे वेगळं असं काही नाही, हेच कार्य. फक्त त्यावेळेस घटना नव्हती, त्यांनी घटनेमध्ये हे सगळं आणून याच कार्याची पुनरावृत्ती पुढे केलेली आहे. त्यामुळे भारतीय राज्य घटना सुद्धा सगळ्यांना माहिती असली पाहिजेच, कारण ती आम्ही आमच्यासाठी लिहिली आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय जनता, हे आमच्यासाठी शेवटचं आहे. आमच्यासाठी आम्ही ही अर्पण करत आहोत. त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मग आज ते खरंच आहे का हे पाहिलं पाहिजे. त्या अन्यायाविरोधात पेटून उठलं पाहिजे. जिथे जिथे अन्याय होतोय त्याच्या विरोधात बोललं पाहिजे आणि माझ्या अवतीभोवतीचा समाज सुरक्षित करण्यासाठी किमान मी प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक जण महात्मा फुले होऊ शकत नाही, पण किमान आपण एवढं तर करू शकतो. माझ्या वर्गात बसणारी भगिनी माझ्यामुळे सुरक्षित असली पाहिजे. मला नेहमी असं वाटतं, आई वडील सांगतात मुलींना, सातच्या आत घरात आहे का, तिला त्रास देणारे कोण असतात? पुरुष असतात की नाही? हा, मग मला असं म्हणायचं की जे धोकादायक पुरुष आहेत
त्यांना 7च्या आत घरात यायला पाहिजे, कारण ते समाजाला धोका देतात, मुलींनी नाही. जे धोकादायक प्राणी आहेत त्यांनी 7च्या आत घरात बसवावं, हे केलं पाहिजे. पण आपल्याला काय सांगितलं जातं की तू 7च्या आत घरात आहे. ज्योतिबा फुलेंनी हे जर सांगितलं असं सावित्री आईला, तर मुलींसाठी शाळा उघडल्या असत्या का? बहुजनांसाठी शाळा उघडल्या असत्या का? नसत्या उघडल्या. त्यामुळे मित्रांनो, आज महात्मा फुलेंना आठवताना, त्यांचा कार्याचा उजाळा घेताना ते महात्मा का होते हे परत एकदा पाहायला पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये त्यांची प्रस्तुती आहे का, ते विचार असे टाकून देता येणार नाही. महात्मा फुले अजरामर आहेत त्यांच्या विचाराने, त्यांच्या कृतीने, आणि आपल्याला तितक्याच भक्कमपणे हे कार्य पुढे न्यावं लागेल. विरोध त्यांनाही झालाय, विरोध आपल्यालाही होणार आहे, पण आम्ही भिणारे नाहू. आम्ही अशा प्रवृत्तीला भीक घालणारे नाही आहोत. हे समाजाने दाखवून दिलं तर शासनालाही नमत घ्यावं लागेल. पण याचा अर्थ आपल्याला आधी सक्षमपणे उभं राहावं लागेल. मी शिक्षण घेतोय म्हणजे मला फक्त डिग्री मिळून नाही चालणार. मला त्या डिग्रीतले बारकावे समजून घ्यावे लागतील. मला परीक्षा द्यायची म्हणजे फक्त मी काहीतरी टेस्ट दिले आणि मला मार्क द्या आणि मला पास करा, अशी विद्या नाही येणार. काहीतरी थिसिस लिहून आणायला सांगितलंय, कुणाचं तरी डुप्लिकेट केलं आणि शिक्षकांना सादर केला, शिक्षकही म्हणतो पास झाला पाहिजे, अशी विद्या नाही येणार. स्वतः त्याच्यासाठी झटावं लागेल, स्वतःला स्वयंशिस्त लावावी लागेल. आणि माझा जन्म कशासाठी आहे? जनावरं पण जगतात, झोपतात, उठतात, खातात, पितात, त्यांच्यात आणि आपल्यात काहीतरी भेद आहे ना. तो भेद दिसू द्या ना मित्रांनो, तो फरक दिसू द्यात. इतके सक्षम तुम्ही व्हा, इतकं सक्षमपणे तुम्ही सगळे कार्य करा, या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.